युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. दौंडमधून संतापजनक आणि धक्कादायक बातमी. 13 जणांच्या जाचाला कंटाळून ज्येष्ठ नागरिक विवेक गटणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 398/2026 दाखल. BNS कलम 108, 351, 2, 352 आणि 3.5 अंतर्गत 13 आरोपीवर गुन्हा नोंद. आरोपींची नावे: संजय भीमराव बारवकर, अरिफ शमशुद्दीन शेख, प्रकाश आबाजी भालेराव, अख्तर अहमद शेख, आदित्य सुधीर जगताप, शंकर रमेश वाघमारे, राजू भीमराव बारवकर, शितोळे सोनवणे चोप्रा, कुलकर्णी मॅडम शिंदे, मुल्ला मुंबई. मृत्यूपूर्वी वहीत आरोपींची नावे तपासात मोठा पुरावा मानला जात आहे. तर दौंडमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणामध्ये काही सुसाईड देखील असल्याची माहिती समोर आली. आणि या घटनेमध्ये किती आरोपी आहेत काय सांगा आणि कशा पद्धतीने आपली कारवाई सुरू आहे? काल दिनांक 11/5/2026 रोजी पोलीस ठाण्याला माहिती प्राप्त झाली की इसम नामे विवेक गटणे वय 71 वर्षे यांनी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याप्रमाणे आमचे पोलीस त्या ठिकाणी तात्काळ हजर राहून सदरचा मृतदेह खाली करून त्यांना हॉस्पिटल येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर त्यामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा करून पोस्टमॉर्टम केला असता डॉक्टरांनी त्यांना गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिलेले आहे. त्यानंतर यातील राहत्या घराचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी यातील मयत इसमांनी त्यांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये त्यांना काही त्यांचे आर्थिक व्यवहार होते आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारावरून काही लोकांनी त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळं त्यांच्या मानसिक छळामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याबाबतचे आपल्याला सुसाईड नोट प्राप्त झाले. आणि त्या सुसाईड नोटवरून आपण यातील 12 लोकांवर दौंड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 108 वगैरे कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर गुन्ह्यातील व्यवहारासंदर्भात माहिती घेऊन तपास करत आहोत. यातील आरोपितास अटक करून सदर आरोपितांच्या विरुद्ध दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करीत आहोत. या आरोपींपैकी तुम्हाला ताब्यात घेतले का? सदरचा गुन्हा दाखल करायला रात्र झाली आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक पथक नियुक्त केलेलं आहे आणि त्या पथकाकरवी यातील आरोपिताचा आपण शोध घेऊन अटक करीत आहोत.